हे उक्षीतलं फेमस असं हे मामाचं मिसळसाठी असलेलं हॉटेल आहे। हा रस्ता तुम्हाला दिसतो, हा भातगाव मार्ग तुम्ही चिपळूणला जाऊ शकता, हा इकडचा राईट साईडचा। आणि हा सरळचा रस्ता गेला आपला जाका देवीला। जयगडच्या अगोदरची जी सिटी आहे ती आहे खंडाळा, आणि आता आपण सध्या आहोत खंडाळ्यामध्ये। हा चाफे चौक आहे, इथून तुम्ही हा गणपतीपुळे आरेवारे पण जाऊ शकता। जयगडला बघण्यासारखं म्हणजे एक कराडेश्वर असं पुरातन शंकराचं मंदिर आहे। त्याच्या समोर बघू शकता मित्रांनो, समोर असा हा अथांग असा समुद्र दिसतोय आपल्याला। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण गागन, तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात मित्रांनो। अनुज आणि मी आज आम्ही जाणार आहोत जयगडमध्ये जे शंकराचं प्रसिद्ध असं मंदिर आहे समुद्राच्या बाजूलाच असलेलं। त्याचबरोबर जयगडचा जो किल्ला आहे आणि त्याचबरोबर जयगडची जी फेरी बोट आहे त्या फेरी बोटने आपण प्रवासाचा आनंद घेणार मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण उक्षी टू जयगड असा एक मोटो ब्लॉग करणार मित्रांनो। तर सकाळची बरोबर 8 वाजलेत, 8:30 वाजता आपण इथून निघणार आहोत आणि आपली जी राईड असणार आहे ती असणार आहे उक्षी टू जयगड अशी आपली राईड असणार आहे। ही जवळपास 40 ते 50 किलोमीटरची राईड असणार आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। अनुज समोर मला अनुज दिसतोय, अनुज रेडी झालेला आहे। हे फुलांचं झाड आहे, त्याला मोठी सूर्यफुलासारखी अशी लांब फुलं येतात, पण याचं जे झाड आहे ना खूप उंच वाढतं, एकदम टोकाला याच्या फुलं येतात। बघू शकते ते वाढलं ते आणि काका ते सर्व साफ करतायत। हे इथे गवती चहा बघू शकता, आणि समोर इकडे बघा भाज्या लावलेल्या आहेत, याच्यामध्ये टॅमॅटोज आहेत, इकडे मिरची पण आहे। हे बघा, ही अशी जाळी बांधून ठेवलेली आहे। हे जाळी बांधायचं कारण तुम्हाला समजलं असेल, कारण इकडे केलटी आणि वांद्राचा भरपूर प्रादुर्भाव आहे, त्याच्यामुळे ते काही ठेवत नाही, त्याच्यामुळे अशी जाळी बांधायला लागते। किती छोटं नारळाचं झाड आहे आणि त्या नारळ बाग असे धरलेले आहेत। वानर किंवा केलटी जर आली ना ते नारळ ठेवणार नाहीत, त्याच्यामुळे अशी ना जाळीमध्ये बांधून ठेवायला लागतं बघा इकडे। चला आता निघूया आपण जयगडला जायला। तर मित्रांनो आता बरोबर सकाळचे 8:24 झालेली आहेत आणि आता आपण निघालेलो आहोत आपल्या कोकणातील पहिल्या डेस्टिनेशनला, ते आहे जयगड। आज आपण उक्षी टू जयगड असा प्रवास करणार आहेत आणि आपल्या प्रवासात साथ द्यायला पाठी अनुज पवार पण आहे। तर उक्षीच्या इथून जे एक शॉर्टकट रस्ता आहे जयगडसाठी, बनाची वाडी पोचरी करत आपण जाणार आहोत, तो पण रस्ता तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारचा रस्ता आहे। समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो काय दिसतोय, हेच व्ह्यू पावसात किती सुंदर असणार आहे। आता सरळ रस्ता तुम्हाला माहितीच आहे, आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल, हा करबुडे फाट्यावर गेलेला आहे आणि हा खालचा रस्ता गेला संगमेश्वरला। हा दुसरा उक्षीचा पूल आहे, छोटा पूल आहे, हा उक्षी आणि करबुडे गावाला जोडणारा। तर सध्या बरोबर आपण उक्षी जे गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यातील त्या उक्षी गावामध्ये आहेत। एवढे या साईडला नवीन मंदिराचं काम, इकडे या साईडला जुनं मंदिर आहे। तर मित्रांनो हा बघा, हा समोरचा रस्ता दिसतो ना, हा शॉर्टकट गणपतीपुळे जाका देवीला गेलेला आहे। तर याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे। सध्या इथं फेमस असं एक मामाचं हॉटेल आहे। तर हे उक्षीतलं फेमस असं हे मामाचं मिसळसाठी असलेलं हॉटेल आहे। जे उक्षी जे पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीच्या बाजूला असलेलं हे हॉटेल आहे। का इकडे तुम्ही नाश्ता केला का पुढे तुम्ही गणपतीपुळे जाका देवी का जयगडला जाऊ शकताय। अजून आता आपल्याला राईट मारायचं आहे। समोर तुम्ही बोर्ड बघू शकता, त्या बोर्डवर लिहिलंय बघा देसाईवाडी, बनाची वाडी, गणपतीपुळे, करबुडे। शिधा रस्ता गेलाय गणपतीपुळे आणि जाका देवीला, हा शॉर्टकट रस्ता आहे। रस्ता आतल्या गावातला रस्ता आहे। आता हा रस्ता कशा प्रकारचा आहे, हा बनाची वाडी पोचरी करत आपण जाका देवीला जाणार आहोत। तिथून नंतर पुढे मी जयगड असा हा प्रवास असणार आहे। सिंगल वे आहे आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला बघू शकतात मला हिरवी अशी झाडे दिसतील। तर हा जो रस्ता आहे ना, हा आतमधला रस्ता आहे। दुसरा 2 रस्ते आहेत, एक करबुडे फाटेमार्गे पण तुम्ही जाऊ शकता आणि हा जे मामाचं हॉटेलतून पुढे गेला आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर हा राईट साईडला रस्ता आहे। हा जो रस्ता आहे ना तो एकदम सामसून रस्ता आहे, या रस्त्याला जास्त रहदारी नसते आणि हा आतल्या गावातला रस्ता आहे, त्याच्यामुळे रात्री या रस्त्याने थोडंसं धोकादायक आहे, कारण तुम्हाला इकडे कुठल्या प्रकारची सोय भेटणार नाही आहे। गॅरेज म्हणा, पेट्रोल पंप म्हणा, काही असं वस्ती नसते, त्याच्यामुळे हा रस्ता सहसा रात्री कोण घेत नाही आहे। या बघा रस्त्याला तुम्ही बघू शकता क्वचित तुम्हाला एखाद दुसऱ्या अशा गाड्या दिसतात जे जुने आहेत का इकडचे स्थानिक आहेत। कोंबडा बघू शकता, रानकोंबड्या, हे बघा रानकोंबडे बघा, 2 रानकोंबडे बघायला भेटले आपल्याला। बघा आपल्या समोर केवढा मोठा रानकोंबडा गेलेला बघा।
इकडचं वरती ना एकदम जंगलासारखं आहे, त्याच्यामुळे इकडे रान कोंबडे डुक्कर बिक्कर तुम्हाला बघायला भेटतात. इकडे एका टायमाला एकच गाडी पास होऊ शकते, अशा प्रकारचा हा रस्ता आहे. 8:43 झालेली आहेत आणि आता आपण आहोत बनाची वाडी. तर बनाच्या वाडीचा हा इकडचा जो रस्ता आहे ना, थोडासा पॅच आहे ना, बघू शकता खराब रस्ता आहे हा. तुम्ही जर या रस्त्याने शॉर्टकट येत असाल तर हा थोडासा जो रस्ता पॅच आहे तो किती किलोमीटरचा आहे तो माहिती नाही आहे. तो रस्ता थोडासा हा असा खडबडीत रस्ता आहे. त्याच्या पुढे बहुतेक हा रस्ता चांगला असावा की आपण या रूटने दुसऱ्यांदा प्रवास करतोय, बरेच वर्षानंतर या रूटने आपण प्रवास करतोय. ही आहे वरच्या बनाची वाडीची जी शाळा आहे, प्राथमिक शाळा उक्षी बनाची वाडी मधली वाडी. वरच्या साईडला ही वाडी आहे, ही बनाची वाडीचीच घर आहे. ती त्या लेफ्ट साईड छोटस एक दुकान पण आहे वगैरे, सध्या बंद आहे. आणि हा सगळा रस्ता गेला आपला पोचरी मार्गे जाका देवीला. 2 गाड्या आपल्या बाकी आहेत जाका देवीला. आता इथे मध्ये कुठे पेट्रोल पंप भेटणार नाहीये. आता पुढे जो पेट्रोल पंप आहे तो डायरेक्ट तुम्हाला जाका देवीला भेटेल मित्रांनो. बंगला बघू शकता कसा रस्त्याला छान बंगला बांधलेला आहे. हा रस्ता बघू शकता कशा प्रकारचा रस्ता आहे हा. तुम्ही गणपतीपुळे का जाका देवी जाण्यासाठी हा शॉर्टकट रस्ता आहे. तुम्हाला हा शॉर्टकट रस्ता दाखवतो मी कशा प्रकारचा आहे. तुम्ही संगमेश्वरनं गुगल मॅप जेव्हा लावता तेव्हा तुम्हाला संगमेश्वरच्या पुढे तुम्ही 14 किलोमीटर पुढे आल्यानंतर तुम्हाला उक्षी गाव दाखवतं आणि उक्षी गावाच्या इथून एक पोलीस चौकी आहे, तिथून राईट आल्यानंतर तुम्हाला एक रस्ता दाखवतो बनाच्या वाडीकडनं जायला शॉर्टकट रस्ता, तो हा रस्ता आहे. तर बघू शकता रस्ता कशा प्रकारचा रस्ता बघा, मध्ये मध्ये बऱ्यापैकी खराब रस्ता आहे. बंगला बघू शकता कशा प्रकारचा बांधलेला आहे. हा बघ कसा बांगला आहे. हा राईट साईडचा तुम्हाला रस्ता दिसतो हा उक्षी स्टेशनला गेलेला आहे. हा सरळ रस्ता. आता इथून रस्ता हा एकदम चांगला रस्ता असणार आहे. 1.5 किलोमीटर जो पॅच आहे तो खराब होता, आता इथून हा रस्ता आहे ना एकदम चांगला मक्खन रस्ता आहे. रस्ता पूर्ण हा डांबरीकरणाचा रस्ता आहे आणि आता जरा मोलाप असल्यामुळे थंडगार अशी हवा लागते आणि रस्ता पण आता मस्त मक्खन. आता गाडी पण आपली मक्खन सारखी चाललेली आहे. मग अशी गाडी खडखड करत होती, तर हा रस्ता तर इथून तरी चांगला आहे. पुढे कसा आहे तुम्हाला अपडेट देत राहील मित्रांनो. मी बघू शकता सगळीकडे असं मालरान आहे, पूर्ण गवत एकदम सुकलेलं आहे. पण हेच पावसातलं वातावरण बघायला हिरवं गार असं सुंदर असं नयनरम्य असं वातावरण दिसतंय ते. मित्रांनो आता आपण बघू शकता रस्ता एकदम छान सुंदर असा रस्ता आपल्याला परत पुढे लागलेला आहे. आणि हा आता पोचरी जाका देवी जो रोड आहे तो रोड आहे. रोड बघू शकता कशा प्रकारचा रोड आहे, एकदम मक्खन डांबरीकरणाचा हा रोड आहे. इथे पण एक फाटा आलेला आहे बघा. हा रस्ता तुम्हाला दिसतो हा भातगाव मार्ग, तुम्ही चिपळूणला जाऊ शकता हा इकडचा राईट साईडचा. आणि हा सरळचा रस्ता गेला आपला जाका देवीला. जो भातगावचा फेमस असा जो ब्रिज आहे, जो पूल आहे, त्या पुलाच्या इथून तुम्ही भातगाव मार्गे चिपळूणला गुहागरला जाऊ शकता मित्रांनो या मार्गे. आणि आता सरळ गेला हा जाका देवीला गेलेला आहे. राईट साईडला जयगड आणि गणपतीपुळे आहे. लेफ्ट साईडला निवळी फाटा आहे. इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. आता राईट घेऊन आपण चालू होता जयगड गणपतीपुळ्याच्या दिशेने. पाठचा जो होता त्याला चाफे फाटा बोलतात, तो चाफे फाटा होता. चाफे फाटा आहे, तर चाफे फाट्यातून आपण राईट घेऊन हा जो गणपतीपुळे आणि जयगडला रस्ता गेलेला आहे. तर जाका देवीच्या इकडचा हा रस्ता तुम्ही बघू शकता कसा रस्ता आहे बघा. एकदम हा जो रस्ता हा पूर्ण जिंदालने केलेला रस्ता आहे. आणि रस्त्याला या जो रस्ता आहे ना, या रस्त्याला पुढे जयगडला जिंदाल कंपनी असल्याकडे या रस्त्याला खूप हेवी व्हेकल असतात. हे तुम्हाला मध्ये मध्ये असे स्पीड ब्रेकर दिसतील, कारण की जयगडला जिंदाल जी कंपनी आहे त्या कंपनीला ना जाणारे व्हेकल जे हेवी व्हेकल असतात ना ते इथून ये जा करत असतात. त्याच्यामुळे इकडे मध्ये मध्ये तुम्हाला स्पीड ब्रेकर दिसतील. त्या रस्त्याच्या बाजूलाच एकदम हे जाका देवीचं मार्केट आहे. एकच गाडी राहिलेली आहे, इथं पेट्रोल भरून घेऊया म्हणजे पुढे आपल्याला त्रास होणार नाही. पुढे पण पेट्रोल पंप आहे जयगडच्या इथे, पण इथे आता पेट्रोल भरून घेऊया पहिला. संगमेश्वरनं येत असेल तर हे तुम्हाला जाका देवीच्या इथे हे पेट्रोल पंप आहे. त्याच्या अगोदर पाठी कुठे नाही आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला डायरेक्ट गणपतीपुळे किंवा जयगडला पेट्रोल पंप भेटेल.
तुम्ही आलात ना तुम्हाला मग जाकादेवी किंवा गणपतीचा शॉर्टकट रस्ता तो त्यामध्ये तुम्हाला कुठेच पेट्रोल पंप भेटणार नाही. पेट्रोल पंप तुम्हाला जाकादेवीला भेटेल मित्रांनो. जाकादेवीचे तुम्ही पेट्रोल भरू शकता. त्याच्यानंतर पुढे मग तुम्हाला गणपती पुढे आणि जयगडला पेट्रोल पंप आहे. मध्ये इकडे कुठे आहे का मला माहिती नाही आहे. असं तुम्हाला मी अपडेट देत राहीन या व्हिडिओच्या माध्यमातून. रस्त्याच्या कडेला तुम्ही बघू शकता सध्या आता आंब्याचा सीझन जोरात चालू आहे बघा. रस्त्यात तुम्हाला असे हापूस आंबे विकतेल दिसेल बघा. आता इथून आपल्याला 20 ते 25 किलोमीटर आता जयगड असणार आहे आणि सकाळचे आता 9 वाजून बरोबर 12 मिनिटं झालेली आहेत. आता खालचा व्ह्यू बघा. आता इथे पण पुढे पण एक पेट्रोल पंप आहे. आता जाकादेवीच्या नंतर हा बघा पुढे पण एक पेट्रोल पंप आहे बघा. जाकादेवीच्या पुढे आपण अर्धा 1 किलोमीटर आल्यानंतर आहे ना राईट साईडला हा बघा अजून एक हा पेट्रोल पंप आहे. इकडे पण पेट्रोल पंपची सोय आहे सुविधा म्हणजे. जाकादेवीच्या पुढे पण हा तुम्हाला पेट्रोल पंप भेटेल. जयगड पोलीस तर जयगडची हद्द इथून आपली सुरुवात झालेली आहे. आता हा इथून तुम्हाला पुढे आपला पूर्ण या डोंगराच्या पलीकडे तुम्हाला पूर्ण हा समुद्र लागणार आहे. लेफ्ट साईडचा रस्ता आहे तो गेलाय गणपती पुलेला आणि हा चाफे आहे आणि हा राईट साईडचा ना स्टेट ना रे आणि हा स्टेट रस्ता गेलाय जयगडला. हा चाफे चौक आहे. इथून तुम्ही हा गणपती पुळे आरेवारे पण जाऊ शकताय. आता हा रस्ता गेला आपला जयगडला. असे 2 फाटे फुटलेले आहेत. राईटचा गणपतीपुळे आरेवारे आणि हा स्टेट गेला तो जयगडला. इथून आता ही जयगडची हद्द सुरू झालेली आहे. रस्ते बघू शकता काय रस्ते एकदम मक्खन रस्ते आहेत. जबरदस्त रस्ता आहे. इथून 13 किलोमीटर खंडाळा आहे आणि आता 22 किलोमीटर इथून जयगड आहे. जयगडच्या अगोदर जे शहर आहे ते खंडाळा आहे आणि त्याच्यानंतर मग जयगड आहे. बरोबर 9:30 झाले त्याला आता आपण पोहोचलोय खंडाळाला. जयगडच्या अगोदरची जी सिटी आहे ती आहे खंडाळा आणि आता आपण सध्या आहोत खंडाळ्यामध्ये. मित्रांनो खंडाळ्याला आपण आहोत. खंडाळा जरा नाश्ता बिष्टा करूया आणि मग पुढे आपण जयगडला जाऊया. 10 किलोमीटर जयगड आहे. चला सध्या आता आपण खंडाळ्यामध्ये आहोत. खंडाळ्याच्या इथे आपण मस्तपैकी मिसळ वडा उसळ असा नाश्ता केलेला आहे आणि आता आपण निघालेलो जयगडच्या दिशेने आता. आणि इथून बरोबर 10 किलोमीटर म्हणजे खंडाळा जे गाव आहे खंडाळ्याच्या गावाच्या इथून जयगड 10 किलोमीटर आहे. रस्त्याला बघू शकता जास्ती गर्दी असतं गाड्यांची वर्दळ नाही आहे. गडला जिंदाल कंपनी आहे त्या कंपनीला सप्लाय करणारे जे काय मालवाहक गाड्या आहेत त्यांची रहदारी असते पण एवढी नाही. ती रात्रीच्या वेळी जास्त असते. मोठे व्हेकल असतात. मित्र बघू शकताय पाचच्या साईडला जिंदालचं हायस्कूल गेलेलं आहे आणि या साईडला तुम्हाला दिसतात लेफ्ट साईडला जे आहेत ते जिंदालच्या क्वार्टर्स आहेत. जे अधिकारी आहेत किंवा जे कोण मोठे अधिकारी आहेत त्यांच्या इथे क्वार्टर्स आहेत बघा. या साईडला त्यांना राहायला रूम आहेत आणि हे इकडचं शेवटचं टोक आहे. इकडे पुढे आता हा समुद्र किनारा चालू झालेला आहे. या आजच्या साईडला गाव आहे. तिकडे लेफ्ट साईडला चाकेरी गाव आहे. थंड गार अशी हवा लागायला सुरुवात झालेली आहे कारण की आता आपला पुढे सर्व समुद्र दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला. आणि सर्वात मोठी जी जयगडची कंपनी आहे जिंदाल कंपनी ती इकडे तुम्हाला बघायला भेटणार. म्हणजे जयगडला बघण्यासारखं म्हणजे एक कराडेश्वर असं पुरातन शंकराचं मंदिर आहे. त्याच्यानंतर जयगडचा किल्ला आहे आणि दुसरी म्हणजे जयगडची जी जेटी आहे जिथून तुम्ही गुहागरला जाऊ शकता. फेरी बोटची व्यवस्था आहे त्या साईडला जायला. आणि इथे जयगडचं एक मंदिर आहे गणेश मंदिर ते पण बघण्यासारखं आहे. गणेश मंदिर ते संध्याकाळच्या लाइटिंग मध्ये ना एकदम छान दिसतं मंदिर. ते खंदेखोळ गाव आहे. आता इथून 2 किलोमीटर जयगड आहे. लेफ्ट साईडला पाहता जयगड मध्ये पेट्रोल पंप आहे आणि इथे बघा सुकी मच्छीचा वास यायला सुरुवात झाली. इथं सुकी मच्छी सुकट टाकतात बघा इकडे.
आता बघा इथे लिहिलंय कराडेश्वर मंदिर, लेफ्ट साईडला कराडेश्वर मंदिर आहे, राईटला वेळणेश्वर 18 किलोमीटर आहे. हा वेळणेश्वर आहे. आणि सरळ गेला का तुम्ही, आता आपण खाली चाललोय, हा सरळ गेलाय जयगडची जी जेटी आहे ते जेटीकडे रस्ता गेलेला आहे. खाली गेला तुम्हाला आता अथांग बघा, तुमच्या नजरेला आता अथांग असा समुद्र दिसणार आहे. इकडचा तर रस्ता आहे ना, हा पूर्ण रस्ता डांबरी कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता आहे. हा शेवट, हा जो रस्ता आहे याचा शेवट हा जयगडची जी जेटी आहे त्या जेटीच्या इथं होतो. तर बघा हे आता हे जयगडचं जे जेटी जवळ असलेलं जे जयगडचं जे बंदर आहे त्या बंदर जवळ असलेलं हे गाव आहे बघा. इकडे आपल्या मेवणीचं पण घर आहे खालच्या साईडला, एकदम जेटीच्या समोरच घर आहे. तर समोर बघू शकता मित्रांनो, समोर असा हा अथांग असा समुद्र दिसतोय आपल्याला. बाजूला तिचं जयगड जेटी आहे, जेटीच्या बाजूलाच घर आहे. जे आमचे साडू आहेत इथे येत नाहीत ना, जाधव साहेब. काय बरे आहेस ना? काय कशात बरे आहेत ना? काय बोलतेस? आम्हाला वाटलं तू गेलीस का तिकडे मुंबईला. उद्या जाणार आहे ते, त्याला बोला रविवारी वेळ जायली. ते बघा इथं मच्छी पण भेटते. मित्रांनो आपण आता जयगडला पोहोचलोय मित्रांनो. ते आहे जयगड जेटी. तर मित्रांनो समोर बघू शकता अथांग समुद्र आहे. तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर आणि आपली काळजी घ्या मित्रांनो.